तर मित्रांनो तुम्हाला याला नेमकं झालं काय? तर विषय असा होता, आज तर सकाळी सकाळीच उठलो बरं का आपण, आणि झोपेतून उठल्यावर बाकीचे लोक काय करतात हे तर आपल्याला नाही माहिती, पण आपण आहे ना पहिले फडकं घेतो ना आपलं आहे ना ज्वानी टू पुसून घेतो बरं का. मस्तपैकी मग टायर आणि ते चेक केले, ते सगळं ओके होतं. चला मग निकलते फिर आपले मंजिल की तरफ. रोज आहे ना सूर्य आपल्या पहिले निघायचा, पण आज आहे ना आपण सूर्याच्या पहिले निघलो बरं का. आणि थंडी तर इतकी टोपीन तोंडाला बांधून आणि जर्किंग घालून सुद्धा थंडी वाजतीच बरं का. फायनली मग वागळ्याच्या जवळ जवळ आल्यावर दिवस निघला. मला तर पहिले असं वाटलं होतं आपला मित्र आपल्याला सोडून पळूनच गेला काय बरं का, पण तोय ना वागळ्यात येऊन थांबलेला होता. चला मग जोडीदाराचा ट्रॅक्टर तोपर्यंत सोडून आणू आपण. आणि ज्या मालकाचा जीव आहे ना वाहनात गुंततो ना, तो मालक आहे ना नक्कीच असं ट्रॅक्टर सजवतो बरं का. फायनली मग चला आपण टेलर विलर सोडला. चला आता तर लोक आपल्या ट्रॅक्टरला टोचन करून घेऊ. चला मग घेऊ मग काय ओढून ट्रॅक्टर. या ठिकाणी टोचन करू करू ना आपल्या मित्राला वैताग आलेलाच आहे, पण आपल्याला पण खूप वैताग आलेला आहे. फायनली मग आपलं टेलर तर आपण चढून घेतलं, पण आपला डामच मोडला होईल. चला मग काय मित्राचा बी ट्रॅक्टर घेऊ ओढून. टोचन बिचन केलं बरं का. आता मित्र काय ट्रॅक्टर उचलून आपल्या ट्रॅक्टरवर मांडितो काय माहिती. एक परचा दोन्ही ट्रॅक्टर मस्तपैकी घेतले चढून. चला आता जाऊ पुढे. आणि घाटात असं एक पण दिवस नाही गेला बरं का त्या दिवशी आपण या देवाचे दर्शन नाही घेतले. आणि घाट जर येत नसताना आपण आतापर्यंत कारखान्यावर असतो बरं का. चला मग पहिले आपला ट्रॅक्टर घेऊ उतरून. आता आपला रोजचा रस्ता आहे त्याच्यामुळे आपल्याला काही नाही वाटत बरं का, पण जो नवीन येतो ना तो डबल यायची हिंमतच करीत नाही इकडे. कारण की सगळ्याच्या डोक्यात हाच विचार असतो, लांब तुम्ही किती पण द्या पण सोड जोड नाही पाहिजे तर रस्त्याला, नाही का. फायनली एक परचा आपण घाट उतरलो बरं का, पण यायला डॅमची गॅरंटी नाही वाटत कारखान्यावर जाईन म्हणून. मस्तपैकी मग सुकानाला ऊस लावलं म्हणजे परत आल्यावर आपल्याला जोडता आलं पाहिजे. चला मग आता मित्राचा ट्रॅक्टर पण घेऊ खाली उतरून. आणि घाट उतरायचं म्हणलं एवढं अवघड बी नाही, फक्त वायर गुतवायचं आणि मागं फक्त ब्रेक मारीत चालायचं, बस विषय संपला. फायनली मग एक परचा आपण घाट उतरलो. चलो फिर निकलते आपले मंजिल की तरफ. आणि मनाला शांती तर ताव भेटते जावं हे बिड्या दिसते, आणि टेन्शन तर ताव येतं जावं या बिड्यांमधून धुपन नाही निघत. अरे बंद बिन पडलं काय बिड्यांमधून तर काय धुपन नाही निघा ना बरं का, पण इकडून असं धुपन निघू राहिलं ना पार मापाच्या बाहेर. आणि बिड्यांना बिगर धुपनाचं बघून आहे ना माझ्या डोक्याला असं टेन्शन आलं ना भाऊ. फायनली आपण यार्डात आलो बरं का, पण जे व्हायचं होतं तेच झालं, कारखानाच बंद. आणि आपल्या मित्राचं मला हेच कळत नाही भाऊ, माझ्या माग नंबर आहे बाय बाय कोण करू राहिल का नेमकं. आणि इतका सन्नाटा झाला ना पार मापाच्या बाहेर, सगळे पूर्णपणे झोपून गेलेले आपले ड्रायव्हर भाऊ. आणि आम्ही तर ट्रॅक्टर खाली झालं म्हणून मोकार खुश आहे भाऊ. मला तर हेच कळत नाही आमच्या संघच असं काऊन झालं भाऊ. आणि त्याच्यात आहे ना आंघोळीला पाणी बी नाही ना आंघोळ बी नाही. आणि तुम्ही बी जर कारखान्यावर असन तर एक वेळेस टेलरवर चढून आहे ना असा नजारा नक्की बघा भाऊ. आणि आपल्या मित्राचं म्हणणं असं आहे का तुम्ही चढा फक्त खाली पडू नका. चाल इतकी कॅडबरी कुठं चालली भाऊ. आणि ह्या मित्राचा विषय असा आहे, काय नाश्ता खाऊ घालीत नव्हतं त्याच्यामुळे याला उचलून फेकायची तयारी चालू होती. फायनली खाली सोडलं तर त्याच्यात बी असं भाषण देऊ राहिलं ना भाऊ जसं अख्ख्या ड्रायव्हरांना जेवण खाऊ घालणार आहे का. नंबर आल्यावर ना असा घोळका होतो ना पार मापाच्या बाहेर. तर मित्रांनो फायनली नंबर आला बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.